तुम्हाला सांगतो मटण असं लुसलुशीत पाहिजे, त्याशिवाय कसं खायला पण मजा नाही. त्यात नळी संग जर मटणाचा मऊ मऊ गाभा आला तर आहा हा हा. रस्सा कसा असा एकदम घरगुती पाहिजे, म्हणजे प्यायला बी खास आणि पोटाला बी नाही त्रास. अहो चुलीवरचा बनवलेला जर रस्सा मिळाला, गरमागरम जर भाकरी मिळाली आणि एकदम प्युअर जर मटण मिळालं तर कुणाला बरं वाटणार नाही सांगा बरं. इथल्या मटण थाळीचा मी फॅन आहे, म्हणूनच हे आपल्या आवडीचं ठिकाण आहे. कोल्हापूर जयसिंगपूर बायपास रोडला म्हणजे जयसिंगपूर मध्ये आज मी परत एकदा गेलतो पवार खानावळला. पवार खानावळला जायचं खास कारण म्हणजे इथे एकदम घरगुती बेसनं बनवलेलं जेवण मिळते, ज्यामध्ये तुम्हाला अंडा मसाला थाळी, चिकन थाळी, व्हेज थाळी आणि खास करून इथली मटण थाळी जी तुम्ही खायलाच पाहिजे. विषय जर बैठक व्यवस्थेचा आहे तर इथं गच्चमध्ये अंतर नाही. फॅमिलीसाठी पण 2-3 टेबल आहेत, तिथे फॅमिली जेवू शकते. इथल्या जेवणाचा सगळा सेटअप हे घरगुती आहे, त्यामुळे तो चुलीवरचा गरमागरम रस्सा बी मिळतोय आणि चुलीवरची गरमागरम भाकरी बी मिळते. अहो इथल्या जेवणाची चव काय आहे ती तुम्हाला इथली मटण थाळी घेतल्यावरच कळते. थाळीमध्ये येतोय तांबडा रस्सा, पांढरा रस्सा, मटण प्लेट, अंडा ग्रेव्ही वाटी, भाकरी, चपाती आणि ही कर्नाटकी टाईपची भाकरी पण मिळते बरं काही. प्युअर आणि प्युअर बोकडाचं मटण म्हटलं तर हिथच मिळते. काय चव आहे. अहो मटण एकदम लुसलुशीत आहे, त्यात जर नळे हातामध्ये आले तर काय सुट्टीच द्यायची नाही. आणि ओढून नळी खाल्लेली ह्याचा मात्र विषय एकदम वेगळाच. थाळीतला पांढरा रस्सा जर पेला तर तुम्हाला असं वाटणार की कोल्हापुरातच पितोय की काय. पण तुम्हाला सांगतो इथल्या तांबड्या रश्श्याची चव एकदम घरगुती आहे, त्यामुळे सुट्टी द्यायची नाही. मस्त पैकी अशी भाकरी घ्यायची, रश्श्यामध्ये कुस्करायची आणि द्यायचा ताड्या. हा एकदम भारी. पवार खानावळीचा विषय म्हणला तर एकदम खास आहे बरं का, कारण जेवण सगळे एक नंबरचं मिळते. जर तुम्ही पण जाणार आहात तर हे दर फलक पहिल्यांदा बघून घ्या आणि स्क्रीनवर जो नंबर दिलाय त्याला कॉल करूनच जावा.